नमस्कार, दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते। तर आज आहोंची इच्छा होती की आज त्यांना चुलीवरचं वांग्याचं भरीत आणि भाकरी खायची। तर मग आहोंची इच्छा झाली म्हटल्यावर पूर्ण तर करावीच लागणार। मग काय लागले तयारीला, 3 विटी मांडल्या आणि चूल पेटवली। चुलीवर ठेवला तवा आणि कणिक मळायला सुरुवात केली। कणिक मस्त अशी छान मळून घ्यायची, अजिबात कंजूसपणा करायचा नाहीये। कारण छान कणिक मळून घेतली की भाकरी पण खूप छान आणि पातळ होते, ती अजिबात काठाला चिरत नाही। आणि भाकरी काठाला चिरली नाही की भाकरी छान अशी टम फुगते आणि फुगलेली भाकर खूप छान खायला लागते। तर मस्त अशी पातळ होईपर्यंत मी भाकरी थापून घेतलेली आहे। तवा पण तपलेला आहे। आता ही भाकरी तव्यावर घालून घ्यायची आहे। तर मस्त खूप पातळ अशी ही भाकरी तयार झालेली आहे। आता थोडं पाणी याला लावून घेणार आहे आणि हिला घेणार आहे मी पलटी मारून। तर छान अशी खरपूस होईपर्यंत ही भाकरी भाजून घ्यायची आहे। मी तर आईला, आजीला किंवा आमच्या सासूबाईंना हातावरच्याच भाकरी बनवताना बघितलं, पण मला काही त्या हातावरच्या भाकरी जमल्या नाही। कारण बनवता वेळेस अर्धी भाकरी हातात राहायची आणि अर्धी तर खालीच गळून जायची। तर मग नंतर काय प्रयत्न केलाच नाही, हातावरची थापूनच भाकरी मी तयार करू लागले। तर खरपूस अशी भाकरी मी भाजून घेतलेली आहे आणि वांगी मी चुलीमध्ये भाजून घेणार आहे। ती पण जायला तयार नव्हती, पण बळजबरीने चुलीमध्ये घातली आणि छान अशी मऊ होईपर्यंत मी भाजून घेणार आहे। तर भाजली की आता ही उलथण्याने एक एक करून सर्व वांगी मी काढून घेणार आहे। बारीक असल्यामुळे वांगी लगेच भाजल्या गेले, थोडी मोठी असती तर मस्त झालं। तर आता सर्व वांगी काढून घ्यायची आहे। विस्तव असल्यामुळे चुली चटके पण खूप बसत होते। तर वांगी थंड होतात तोपर्यंत मी तव्यावर मस्त तेलाची धार सोडून त्यामध्ये जिरं मोहरी घालून छान तडतडून घेतली आणि त्यामध्ये घातलाय एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्या पण यामध्ये घालून छान असं हे लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे। आता थंड झालेली वांगी सोलून हाताने व्यवस्थित बघून घ्या, कारण अख्खी वांगी घातली त्यामुळे काळजीपूर्वकच ही साफ करून घ्यायची आहेत। तर आता यामध्ये छान कांदा आणि लसूण परतून झाला की त्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे आणि अर्धा टोमॅटो घालून हे छान परतून घेतलेला आहे। आता यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळद घालून घेणार आहे। तर तिखटाचे प्रमाण थोडे जास्त ठेवा, कारण झणझणीत वांग्याचं भरीत ज्वारीच्या भाकरीसोबत छान लागतं। तर आता सोलून घेतलेली वांगी देठासहित आपल्याला घालायची आहेत, कारण वांग्याचे जे देठ असतात ते भरितामध्ये खूप छान लागतात। चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे आणि छान आता हे एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर वांग्याचं भरीत झालेलं आहे तयार। ज्वारीची भाकरी, गरम गरम वांग्याचं भरीत, कांदा आणि त्यावर लिंबाची धार। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चला तर भेटूया पुढच्या रेसिपी।